गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझ्या घरातल्या श्री स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक, त्यांची पूजा, महाराजांच्या फोटोची पूजा, त्याचप्रमाणे देवारातले देव यांची पूजा हे सगळं प्रवीणने केलं आणि सकाळी आम्ही निघालो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात चेंबूर येथे। यापूर्वी मी चेंबूर येथील महाराजांच्या मठात गेले होते आणि तेथील पूर्ण माहिती ह्याचा एक व्लॉग मी केला होता, जो मी माझ्या ह्या चॅनलवर शेअर केला आहे। श्री स्वामी सुतांना श्री महाराजांनी ज्या पादुका दिल्या होत्या, आत्मलिंग पादुका, त्याबद्दल पूर्ण माहिती, मठाबद्दल पूर्ण माहिती ही आपल्याला विजयदादा नलावडे म्हणजेच श्री स्वामी सुतांचे वंशज यांनी दिली आणि तो पूर्ण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा। गुरुपौर्णिमेनिमित्त मी आणि प्रवीण श्री स्वामी महाराजांच्या मठात गेलो चेंबूर येथे। सकाळी 10 वाजता अभिषेक आणि संध्याकाळी महाआरती होती, तर आम्ही अभिषेकासाठी तिथे गेलो आणि इतकं छान असं हे चेंबूरचं मठ जे तुम्ही पाहताय खूप छान सजवलं होतं। श्री स्वामी सूत म्हणजेच हरिभाऊ तावडे यांना श्री स्वामी महाराजांनी आत्मलिंग पादुका दिल्या, ज्या महाराजांनी 14 दिवस वापरल्या आणि मग त्यांनी स्वामी सुतांना दिल्या आणि त्या ह्या पादुका ह्या चेंबूर मठात आहे आणि आज म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी या पादुकांचा अभिषेक सोहळा असतो, महाअभिषेक असतो आणि त्यामुळे मी आणि प्रवीण आम्ही दोघंही ह्या पादुकांचं दर्शन घेण्याकरिता इथे आलो आणि खूप छान असं दर्शन आम्हाला मिळालं आणि खूप चांगले आशीर्वाद आम्ही महाराजांचे घेतले। तर या अभिषेकाचे किंवा ह्या मठाचे काही गुरुपौर्णिमेच्या दिवशीचे क्षण मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण महाराजांनी वापरलेल्या पादुका ज्या आत्मलिंग पादुका त्या आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील, कारण आज त्या पादुकांचा अभिषेक करण्यात आला आणि विजयदादा आणि त्यांच्या फॅमिलीने हा अभिषेक केला आणि माझं आणि प्रवीणचं भाग्य की हा अभिषेक ह्या महाराजांच्या पादुका आम्हाला अगदी जवळून पाहता आल्या आणि त्याच्यासाठी मी विजयदादांची खूप आभारी आहे। त्याचप्रमाणे महाराजांची इच्छा होती त्यामुळे हे साध्य झालं, म्हणून मी स्वामींची अत्यंत कृतज्ञ आहे आणि महाराजांकडे एकच विनवणी की असेच अलभ्य लाभ आम्हाला आमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ दे। महाराजांच्या चेंबूर या मठात अभिषेकासाठी आम्ही आलो आणि तिथे सगळे सेवेकरी स्वामींच्या अभिषेकाची तयारी खूप छान पद्धतीने करत होते। सगळेच जण महाराजांच्या या सेवेसाठी तत्पर होते आणि अभिषेक करण्यासाठी सगळी तयारी त्यांनी करून घेतली। गुरुपौर्णिमेचा लाभ आम्हाला झाला। इकडे अभिषेक करण्यासाठी आधी सुरुवात झाली आणि एकीकडे दर्शनासाठी वेगळी रांग होती आणि सगळे सेवेकरी खूप छान पद्धतीने ते सगळं हाताळत होते, म्हणजे एकीकडे अभिषेकाचा जो लाभ होता तोही भक्तांना घेता येत होता, त्याचप्रमाणे महाराजांचं दर्शनही घेता येत होतं। ओम सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः। सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः। ओम सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी महाराजांच्या पादुकांचा अभिषेक हा गुलाबजल, केशयुक्त जल, शहाळ्याचं पाणी, तसंच दूध, मिक्स फ्रूट किंवा ड्रायफ्रूट ह्याच्या पेस्टने महाराजांच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला आणि मग ह्या पादुकांची पूजा करण्यात आली। ओम सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः। ओम सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः। श्री स्वामी समर्थाय नमः। ओम सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः। ओम सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः। ओम सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः। आणि आता दादांनी श्री स्वामी महाराजांच्या आत्मलिंग पादुका
ह्या सगळ्यांना दर्शनासाठी बाहेर काढल्या आणि सगळ्यांना महाराजांच्या या आत्मलिंग पादुकांचं दर्शन घडवलं. खरंच खूप अलभ्य असा क्षण होता आणि माझ्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा होता, कारण महाराजांनी 14 दिवस वापरलेल्या ह्या खडावा म्हणजेच त्यांच्या ह्या पादुका ज्या त्यांनी त्यांचे सूत म्हणजेच हरिभाऊ तावडे श्री स्वामी सूत यांना दिलेल्या, त्याचं इतकं जवळून दर्शन मला आणि प्रवीणला घेता आलं. यासाठी मी महाराजांचे आणि विजयदादांची खूप आभारी आहे. स्वामींच्या इच्छेने, स्वामींच्या मर्जीने आणि फक्त स्वामींमुळे या पादुकांचं दर्शन आम्हाला घडलं आणि हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही ह्या पादुकांचं दर्शन नक्की घ्या. महाराज तुमच्या सगळ्या कामना पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. 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 सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः. ओम सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः. अभिषेक झाल्यानंतर महाराजांच्या या पादुकांना चंदनाचं लेपन करण्यात आलं आणि दादांनी सगळ्यांनाच महाराजांच्या ह्या पादुकांना लेपन करण्यासाठी आम्हाला दिलं आणि खरंच मला आणि प्रवीणला दोघांनाही महाराजांच्या पादुकांना हात लावता आला आणि महाराजांच्या पादुकांना हे चंदनाचं लेपन करता आलं. खूप जवळून स्वामींच्या पादुकांना बघता आलं, खूप जवळून महाराजांचं हे दर्शन आम्हाला घेता आलं. माझ्यासाठी आणि प्रवीणसाठी हा गुरुपौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि खूप मोठा असा होता. सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः. ओम सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः. ओम सद्गुरु श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ. सद्गुरु श्री स्वामी समर्थाय. आणि मग स्वामींच्या पादुकांचा अभिषेक, चंदन लेपन, त्याचप्रमाणे तुळशीपत्र, बेलपत्र, फुलं हे सगळं महाराजांच्या पादुकांना वाहिल्यानंतर दादांनी महाराजांच्या या पादुका स्वामींच्या गाभाऱ्यात म्हणजे जिथे ह्या स्वामींच्या पादुका असतात तिथे नेऊन ठेवल्या आणि मग आरती झाली. तर अशा प्रकारे हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक सोहळा चेंबूर मठातला मी आणि प्रवीण आम्ही दोघांनी या क्षणाचे आम्ही साक्षीदार होतो आणि हा जो सोहळा आहे हा आम्ही प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवला. श्री स्वामी महाराजांचं नाव घेऊन हा व्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटू अशाच काही वेगळ्या विषयाने, काही इंटरव्ह्यूजने, काही रेसिपीजने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ.